राज्यभर आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अहिल्यानगर येथील पोलीस परेड मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पोलीस प्रशासनाकडून शिस्तबद्ध संचालन करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मयत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहत या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या पुरस्कारांचे वाटप करत पुरस्कार प्राप्त खेळाडूंचेही यावेळी गौरव करण्यात आला. यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जितीनिहाय जनगणनेसह मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. असं की ज्या जातीय जनगणनेच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवस याच्यावर चर्चा होती. आता सरकारने एक भूमिका घेतली. आता त्याच्यावर पुन्हा काय टीका करतो म्हणजे मला वाटतं जे विरोधक एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांना कुठलाच मुद्दा मिळत नाही. आता जातीय जनगणनेच्या संदर्भात त्यांचीच मागणी होती ती आता सरकारने स्वीकारली आणि त्याच्यामुळे आज देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये ते होणार आहे. त्याच्यामध्ये जो काही विशेष करून देशामध्ये जी घुसखोरी झालेली आहे ती सुद्धा मला वाटतं त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल. सरकारी योजनेचा लाभ किती त्या योजनेचा जो गैरफायदा घेतात काही मंडळी त्या निमित्तानं उघड होणार आहे. काही चांगले सुत्य निर्णय माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी घेतलेला आहे. विरोधकांना काही शेवटी टीका करायचं त्यांचं कामच आहे. मला वाटत नाही की त्या टीकेकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. 6 तारखेला चौंडीला बैठक होणार आहे. त्यात काही त्यात कुणी संदिग्धता नाही आहे. त्यामुळे बैठक झाल्यानंतर मग 3 कार्यक्रम नगरमध्ये आहेत. एक तर आपल्या जे नवीन शासकीय विश्रामगृह बांधलं आहे पण त्याचं उद्घाटन आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचं जे जिल्ह्याचं कार्यालयाच्या इमारतीचा शुभारंभ आहे कामाचा त्याचंही भूमिपूजन आहे. विखेपाटील फाउंडेशनचा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर 3 कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांचे आहे. नाही साहेब पहिल्यांदाच आपलं लक्षात येईल की जायकवाडी धरणामध्ये समाधानकारक पाण्यासाठा आहे. कारण वारंवार पाणी उधळपट्टी जी होत होती त्याला पुष्कळ आपण आता अटकाव आणलेला आहे आणि त्यामुळे आज धरण साठ्याची जर स्थिती पाहिली तर मराठवाड्यामध्ये जायकवाडीचे लाभ क्षेत्रात कुठेही पाणी कमी पडेल असं वाटत नाही. नंबर 1. आता कोकणीच्या बाबतीमध्ये सुद्धा जो सध्याचा धरण साठा आहे तो तेवढा काही चिंताजनक नाही आहे. त्याचे आवर्तन नियंत्रित करावं लागतील. एवढं मुबलक पाणी आपल्याकडे नाही आहे. पण शेतीला पाणी द्यावंच लागेल. तो एक आम्ही निर्णय त्यामध्ये त्याचं नियोजनच आपण केलेलं आहे. आता गोदावरी कालव्याचंही आता सध्या आवर्तन सुरू झालेलं आहे. प्रवाह कालव्याचं आवर्तन सुरू आहे. निळवंड्याचं आवर्तन सुरू आहे. मला वाटतं पाण्याच्या नियोजनामध्ये यावर्षी आपण कटाक्षानं एवढं बारकाईने पाहिलेलं आहे. कुठेही अशी काही टंचाई जाणवेल धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये अशी काही स्थिती नाही आहे. काल माध्यमांमध्ये बातमी पाहिली मी त्यांच्या संदर्भामध्ये. त्यांनी आता जो काही निर्णय केला आहे माझं काही त्यांचं बोलणं झालं नाही अजून. पण आता मला वाटतं सरकारने या बाबतीमध्ये जो निर्णय आरक्षण देण्यासंदर्भात केला होता माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो अजून मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये अजून तो निर्णयाला कोणी स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे मला वाटतं सरकारच्या प्रयत्नाला पूरक असंच काम जरांगे पाटलांनी करावं असं माझं त्यांना या निमित्तानं आव्हान आहे. जिल्हा प्रशासनानं गंभीर दखल घेतलेली आहे. त्या ठिकाणी तो ग्रामसेवक बडतर्फे केलेले आहे. परंतु त्या ग्रामपंचायतीचे जे पदाधिकारी आहेत ते तेवढे जबाबदार आहेत. त्यामुळे मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी महोदय या संदर्भात आवश्यक ती कारवाई करते. पण त्याचा संदर्भ घेऊन एक SOP आपण जिल्हा पातळीवर तयार करावी त्यांना सूचना दिलेल्या आहे ज्यामध्ये अशा घटना अन्य गावात होऊ नये. कारण पाण्याची टंचाई आहे. घाण पाणी येणार आहे. पाण्याचे उद्भव तपासले पाहिजे. सगळ्या PSCकडे आता पाणी तपासण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. या सगळ्या सातत्यानं त्याच्यावर जबाबदारी ग्रामसेवकांना निश्चित करून व्हिडिओ निश्चित करावं लागेल. तिथल्या जे काही ग्रामविस्तार अधिकारी आहेत त्या पंचायत समितीवर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावं लागेल आणि मग महसूल यंत्रणा त्यांना मदतीला आहेच आहे. परंतु पाण्याची गुणवत्ता कुठेही त्याच्यामध्ये तडजोड होणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत.